मेनी लिमिटेशन्स वेअर फाउंड इन न्यूलँड्स ऑक्टेव्स. द लॉ वॉज फाउंड टू बी अप्लिकेबल ओनली अप टू द कॅल्शियम. मग याचे काही लिमिटेशन्स आहे. यांनी काय केलं की याचा जो लॉ होता, याने जो ऑक्टेव्स काढला होता तो फक्त कुठपर्यंत होता, कॅल्शियमपर्यंत बरोबर आला. न्यूलँड्स फिटेड ऑल द नोन एलिमेंट्स. मग न्यूलँडने काय केले, पूर्णचे जेवढे एलिमेंट्स माहीत होते त्यांनी फिट केले एका टेबलमध्ये. 7 × 8 इज इक्वल टू 56. 7 × 8 म्हणजे त्यांनी 7 जे हे नोट्स आहेत त्याच्यामध्ये 8 एलिमेंट्स त्यांनी फिट केले. न्यूलँड्स प्लेस 2 एलिमेंट्स. न्यूलँडने काय केलं, प्लेस 2 एलिमेंट्स इच इन सम बॉक्सेस. त्यांनी काय केले, काही बॉक्सेसमध्ये 2 एलिमेंट्स टाकले. जसे इथे कोबाल्ट अँड निकेल आहे, इथे सेरियम आणि लॅन्टेनियम आहे, सेरियम आहे आणि लॅन्टेनम आहे. त्यांनी एका बॉक्समध्ये टाकले. हे त्याचे लिमिटेशन्स आहे. न्यूलँड प्लेस 2 एलिमेंट इच इन सम बॉक्सेस टू अकोमोडेट ऑल द नोन एलिमेंट्स इन द टेबल. फॉर एक्झाम्पल कोबाल्ट अँड निकेल. जसं कोबाल्ट अँड निकेल, त्यानंतर सेरियम अँड लॅन्टेनम मोर एव्हर. ही प्लेस सम एलिमेंट विथ डिफरंट प्रॉपर्टी. त्यांनी काय केलेलं आहे, हे जे एलिमेंट्स टाकलेले आहे ते त्यांनी डिफरंट प्रॉपर्टीचे एलिमेंट्स असे टाकले आहे अंडर द सेम नोट इन द ऑक्टेव. एका ऑक्टेवमध्ये. एक्झाम्पल देते मी सांगते. फॉर एक्झाम्पल हॅविंग सिमिलॅरिटी विथ कोबाल्ट अँड निकेल. आता कोबाल्ट अँड निकेल हे काय सिमिलर हे आहे, सॉरी, न्यूलँड प्लेस्ड द मेटल्स. आता कोबाल्ट अँड निकेल काय आहे, मेटल्स आहे. कोबाल्ट आणि निकेल काय मेटल्स आहे, म्हणजे याच्या प्रॉपर्टीज काय आहे, सेम आहे. कोबाल्ट अँड निकेलची प्रॉपर्टी सेम आहे. अवे फ्रॉम देम अलॉंग विथ नॉन मेटल्स. त्यांनी त्याच्यात कोबाल्ट अँड निकेल हे काय आहे आपलं मेटल आहे अंडर द नोट डू. हे कशामध्ये येत आहे, डूमध्ये. इथे दिसतं आहे आपल्याला, इथे कोबाल्ट अँड निकेल याची सेम प्रॉपर्टी आहे म्हणून हे कशात आले आहे, डू. पण अलॉंग विथ हॅलोजन वाईल Fe. मग Fe पण काय आहे, Fe पण तर मेटल आहे. Fe पण मेटल आहे. मग मेटल हा इथे यायला पाहिजे, कोबाल्ट अँड निकेलसोबत यायला पाहिजे. मग कोबाल्ट निकेलची प्रॉपर्टी सेम आहे, हे मेटल आहे. तर मग Fe म्हणजे काय, आयरन. मग आयरनची प्रॉपर्टीसुद्धा यामध्ये यायला पाहिजे, कारण आयरन पण काय आहे, मेटल आहे. पण असं त्यांनी केलं नाही. फॉर एक्झाम्पल न्यूलँड प्लेस द मेटल कोबाल्ट अँड निकेल अंडर द नोट डू along with halogen while Fe having similarity with cobalt and nickel away from them along with the non-metal oxygen and sulfur. मग ऑक्सिजन अँड सल्फर हे काय आहे, नॉन मेटल आहे. ऑक्सिजन अँड सल्फर नॉन मेटल आहे. मग इथे आयरन कसा काय आला, आयरन तर इथे यायला पाहिजे डूमध्ये, तर त्यांनी टीमध्ये टाकलं आहे. म्हणजे त्यांनी जे काही प्रॉपर्टी टाकलेल्या आहे त्या, म्हणजे इथे म्हटलं आहे की ही प्लेस सम एलिमेंट विथ डिफरंट प्रॉपर्टीज. त्यांनी डिफरंट प्रॉपर्टी जे एलिमेंट होते त्यांना पण सोबत आणलं आहे अंडर द सेम नोट इन द ऑक्टेव. म्हणजे ह्या ऑक्टेवमध्ये एका सेम नोटमध्ये त्यांनी ह्या डिफरंट प्रॉपर्टीवाल्यांना सुद्धा टाकलेलं आहे. सो अवे फ्रॉम द लॉंग विथ. Also, Newland octaves did not have provision to accommodate the newly discovered element. The properties of the new element discovered later on did not fit in the Newland law of octaves. परत एक त्याचा ड्रॉबॅक आहे की जो नवीन तयार झालेला जो एलिमेंट आहे, म्हणजे नवीन जे शोध होत आहे एलिमेंटचे, ते कुठे ठेवायचे, कोणत्या ऑक्टेव्समध्ये ठेवायचे, हे हा पण एक प्रॉब्लेम होता. तर आता हे जे एवढं पूर्ण डिटेल आहे आपण त्याच्या डिमेरिट्समध्ये बघू आणि मेरिट्समध्ये म्हणजे त्याचं ऑक्टेव कुठपर्यंत फायद्याचं आला हे पण आपण बघू. तर इथे दिलेलं आहे आपल्याला, इथे सांगितलं आहे पिरियॉडिसिटी म्हणजे रेग्युलर इंटरवल ऑफ पिरियड. पिरियॉडिसिटी एक तयार झालेली आहे याच्या ऑक्टेवमध्ये, और पर्टिक्युलर टाईम, एका टाईममध्ये पर्टिक्युलर टाईममध्ये, म्हणजे 1 to 8 पर्यंत, म्हणजे 1 to 8 पर्यंत एक पर्टिक्युलर टाईम तयार होत आहे. 1 पासून तर जे 8 पर्यंत हे जे आहे, जो ॲटॉमिक एलिमेंट बघितला होता आपण, 1 पासून तर 8 पर्यंत पहिल्याची आणि 8व्याची प्रॉपर्टी सेम येत आहे. म्हणजे एक पर्टिक्युलर टाईम तयार होत आहे, म्हणजे पिरियॉडिसिटी. अचिव्हमेंट ऑफ द लॉ ऑफ ऑक्टेव्स. मग लॉ ऑफ ऑक्टेव्सचे काही अचिव्हमेंट काय होत्या. द लॉ ऑफ ऑक्टेव्स वॉज द फर्स्ट लॉजिकल अटेम्प्ट टू क्लासिफाय एलिमेंट. म्हणजे काय म्हणतात, लॉ ऑफ ऑक्टेव्स वॉज द फर्स्ट लॉजिकल अटेम्प्ट. हा एक लॉजिकल अटेम्प्ट होता टू क्लासिफाय एलिमेंट ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक मासेस. म्हणजे पिरियॉडिक टेबलमध्ये पण असंच सांगितलं, ॲटॉमिक मासेसनुसारच क्लासिफाय केल्या जातात.
म्हणजे ही आपली फर्स्ट अटेम्प्ट होती, म्हणजे लॉजिकल अटेम्प्ट होती टू क्लासिफाय एलिमेंट, म्हणजे एलिमेंट क्लासिफाय केल्या गेल्या कशाच्या सहाय्याने, ॲटॉमिक मासेसच्या सहाय्याने. डोबेर्नियरमध्ये आपण बघितलं होतं की पहिल्याचा आणि तिसऱ्याचा जर मीन काढला तर जो मधातला जो एलिमेंट आहे त्याचा मीन आणि त्याचा ॲटॉमिक मास सेम येतो. पण इथे काय आहे, इथे ॲटॉमिक मासेसनुसार लॉजिकल हे काढलेलं आहे. पिरियॉडिसिटी ऑफ एलिमेंट वॉज रिकॉग्नाइज फॉर द फर्स्ट टाईम, आणि पिरियॉडिसिटी ज्या एलिमेंटची जी पिरियॉडिसिटी आहे ती रिकॉग्नाइज झाली आहे फर्स्ट टाईम. नंतर डिफेक्ट्स ऑफ लॉ ऑफ ऑक्टेव्स. मग डिफेक्ट्स काय होते याचे, दिस लॉ कुड बी बेस्ट अप्लिकेबल ओनली अप टू द कॅल्शियम. याचे जे लॉ होते हे फक्त कॅल्शियमपर्यंत अप्लिकेबल राहिले. हा त्याचा फर्स्ट म्हणजे ड्रॉबॅक झाला. दिस लॉ कुड बी बेस्ट अप्लिकेबल ओनली अप टू द कॅल्शियम, फक्त कॅल्शियमपर्यंत अप्लिकेबल होते. नंतर न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट कुड नॉट फिट इन टू द ऑक्टेव्ह स्ट्रक्चर. आणि जे न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट होते, म्हणजे जे नवीन एलिमेंट जे तयार झाले हे या ऑक्टेव्हमध्ये बसू शकत नव्हते. नंतर आहे द feature of resemblance of the 8 element when arranged in increasing order of their atomic mass was not successful with heavier element. म्हणजे द फीचर ऑफ रिसेम्बल ऑफ 8 एलिमेंट वेन अरेंज इन इन्क्रीजिंग ऑर्डर. मग त्यांनी जे इन्क्रीजिंग ऑर्डरनी जे लावले होते ऑफ देअर ॲटॉमिक मास वॉज नॉट सक्सेसफुल विथ, म्हणजे 56पर्यंतच होते ते, त्याच्यापेक्षा जास्त हेवियर मास असणारे याच्यामध्ये फिट होऊ शकले नाही. त्यानंतर टू एलिमेंट्स केप टुगेदर ॲट सेम प्लेस. आणि त्यांनी काही जे एलिमेंट्स होते ते त्यांनी सेम प्लेसमध्ये मांडले होते, दॅट इज कोबाल्ट अँड निकेल. ओके, हे झाले त्याचे डिमेरिट्स.